त्यांचे मनापासून स्वागत आणि अभिनंदनही करता आणि त्याचबरोबर आमदार या नात्यान आदरणीय आमचे भाई एका त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दितात आणि माझ्याबरोबर या मानवी मतदारसंघाची सगळी जनता असा त्या जनतेच्या वतीने त्यांना शुभेच्छा दित असताना देवाला की मागता की याच्या पुढे त्यांना जनतेची सेवा करपाक शिक्षणाच्या माध्यमातून बरे नागरिक घडोवपाक देवान उत्तम असे आरोग्य आणि खूप आयुष्य दिवचे भानो साहजिकच हांव अभिनंदन करता भाई कलम यांचे आणि त्याचबरोबर गेली 10 वर्सां त्या विकास परिषद मांद्रेच्या माध्यमातून जी कॉलेज सुरू केली आणि हे कॉलेजीत शिकयता असताना वेगवेगळ्या विषयाचे प्राचार्य प्राध्यापक प्रोफेसर ज्यांच्यानी अपेक्षा म्हणजे पगाराची अपेक्षा न धरता न बाळगता बरेच शिक्षण आमच्या या मांद्रे गावात नाही मांद्रे मतदारसंघाच्या बरोबर सभोवतीच्या जे आमचे भाव भयणांक शिक्षण केले रिझल्ट हाडटाना 100% रिझल्ट येतलो आणि पयली सुवातेर अशा सगळ्या शिक्षकांनी हांव परत एकदा मनापासून अभिनंदन करता साहजिकच गेली 4.5 वर्सां ह्या मांद्रे मतदारसंघाचो आमदार जालो आदरणीय भाई कलमान या उल्लेख केल्लो आसा की जेन्ना आमदार जालो तेन्ना अडचण ह्या कॉलेजीची म्हाज्या कानार आयली म्हाजे परेन आमदार या नात्यान ह्या कॉलेजी खातीर ह्या गोंयांत आमचे तेन्ना आमचे आदरणीय जरी आज आमच्या ना असे गोंय राज्याचे मुख्यमंत्री मनोहरभाई पर्रीकर असतात त्यांच्या माध्यमातून म्हणा वैयक्तिकरित्या आमदार म्हणून म्हणा आणि खरोखरच आज अभिनंदन करता भाई कलम यांचे त्याचबरोबर या गोव्याचे मुख्यमंत्री आदरणीय डॉक्टर प्रमोद सावंत यांचे जे शिक्षण खाते सांभाळतात त्यांना जेन्ना ते मुख्यमंत्री म्हणून झाले भाई बरोबर त्यांचे जे या कॉलेजचे कमिटी जी आहा त्या कमिटीचे सभासद जे आहा त्यांना एक घेऊन आदरणीय मुख्यमंत्री गेलो माननीय म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आपले मोठेपण जे दाखवले त्या मोठेपणालाच आज खरीतरी विरोध असताना सुद्धा स्वतःच्या स्वार्था खातीर काही लोकांचो विरोध असताना सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सहकार्य केले म्हणूनच बाईच्या आजच्या या अमृत महोत्सवी वाढदिवसात ती एक भेट म्हणजे ती ग्रँड मिळाली असली ही ग्रँड म्हणजे अनुदान ही अडचण आज झाली साहजिकच एक बरी गोष्ट आहे पण एक स्वतःच्या स्वार्था खातीर अवश्य करचे पण ते करता असताना आमचे जे विद्यार्थी वर्ग असा युवा वर्ग हा याच्या भवितव्याशी कोणीच खेळचे न्हू कोणीच खेळचे न्हू खेळण्या तितके बरोबर हाचे फुडें खेळचे न्हू कारण ह्या कॉलेजीन ह्या गावाच्या व्यतिरिक्त लागीचे जे गाव आसा ते गरीब घराण्यांतले विद्यार्थी शिक्षण घेतात आणि हे शिक्षण घेताना आज ज्या कॉलेजीत कॉमर्स इकॉनॉमिक्स आणि ओकेजनल अशो 3 स्ट्रीमी आसात आज या मांद्रे मतदारसंघाचो आमदार या नात्यान जे ह्या मांद्रे मतदारसंघान गरीब कुटुंबात जे भुरगीं शिकपाक हुशार आहात खंय तरी लागीं सोय जावची अशी त्यांची आणि त्यांच्या पालकांची त्या बरोबर आमदार या नात्यान माझी इच्छा आसा की म्हणून हांव विनंती करता आणि नक्कीच आदरणीय मुख्यमंत्री ती विनंती मान्य करतले ती विनंती ही ती म्हणजे हाचे फुडें तांच्यांनी ज्यो गोष्टी मागल्यात आर्ट्स मेळचे ते दिवचे याच्या व्यतिरिक्त BBA होय सुरू करपाची मागणी केल्या ते दिवचे आणि हे दित असताना हे भवितव्य प्रामुख्यान मांद्रे मतदारसंघाचे गरीब जे विद्यार्थी वर्ग हांचे भवितव्य घडोवपाक हातभार लावचो नक्कीच एक काम आमचे आदरणीय मुख्यमंत्री करतले अशी आशा बाळगता आशा नाही म्हाका दिसता त्यांच्या बरोबर काम करता असताना ती जे काम करता असताना जे गोष्टीक महत्व दिवपाक जाय एका एक फक्त कान म्हणजे मनात हाडपाची गरज आसता फुडले तांकां सांगपाची गरज आसता प्रत्येक बऱ्या गोष्टीक आजपर्यंत आपले मोठेपण दाखयत असतात आणि ह्या गोंयच्या जनते खातीर काम करीत असतात
एकदा तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी मांजरी मतदारसंघ आमदार या नात्यान या मांजरी मतदारसंघात त्यांचे हार्दिक असे अभिनंदन ह्या गोष्टी खातीर करतात की भाई मदत करता असताना मदतीचो हात फुडें केलो अडचण असली जाणून सुद्धा ते अडचणीचेर मात करून आज खूप दीस आज मेळ्ळो परत एकदा आमदार या नात्यान म्हणिना पण नक्कीच एक खंय तरी एक जशी खारीचो वाटो मेळपाक जाय आसलो जेन्ना जेन्ना आरणे भाई कलपान कानार घातलो खारीचो वाटो दिलो ह्याच्या फुडें इतलें सांगता हांव सदांच महत्व दिता तें म्हज्या युवा पिढी खातीर युवा पिढी बरी जावची युवक ह्या गोंयचे बरे जावचे फुडें वयता आसतना आपले बरोबर ह्या गोंयचे नांवूय फुडें वचचें हाच्या खातीर सदांच करता म्हणून आशा करता आनी त्याच बरोबर आयोजकांनी आमदार म्हूण हांगा आपयलो हितचिंतक म्हूण आपयलो मान सन्मान दिलो हाचे खातीर तांचे मनापासून आभार व्यक्त करता आनी म्हाजें भाशण विद्ये खातीर मागला विद्या
मतदारसंघाच्या जनतेक बारीक लोकांक सगळ्यांनी सामके तांचे परिणाम जावपा सारखे गजाल आसा तातूंतल्यान भुरगे वयर सरपाक शकता मांद्रेकांचो विकास जावपाक शकता अशें ह्या वातावरणांत ताणें कॉलेज स्कूल कॉलेज म्हणजे KG to PG अशें सगळें ताणें हांगा स्टार्ट केल्लें आसा आनी तांकां मदत करप हें सगळ्यांचें कर्तव्य आसा परत एकदां हांव बाब म्हाका जलपाचें अभिनंदन करता 75 सगळ्यात पयली विकास परिशद मांद्रे हांच्या फॉर्मल कॉलेजीच्या इनॉग्रेशनच्या निमित्तान आनी तेंच्या फाउंडेशन सप्ताहाक एक खूब कमी संस्था आसतल्यो जे आपले फाउंडर्स आसात ताका याद करतात सुरवातीक खंय तरी पळयलें तेंच्यांनी कॉन्ट्रिब्युशन्स ह्या संस्थे खातीर दिला म्हणजे KG पासून ते PG पर्यंत सुरू करपाचो तेंची इच्छा आशिल्ली त्या निमित्तान कोणी जागेच्या संदर्भात आसतले किंवा कोणी पयशाच्या संदर्भात आसतले तांचो याद करता उगडास करता आनी सातत्यान युवा पिढी समोर दवरता ह्या कार्यक्रमाक तांच्यांनी आयज सुरवात केली हांव खरोखरूच आतांच्या तांच्या पुराय भाई कलम तशेंच पुराय मॅनेजमेंटाचें खरोखरूच खूब खूब अभिनंदन करता आनी हो कार्यक्रम तांच्यांनी सातत्यान अशाच पद्दतीन चालू दवरचो आयज ताजेर 2-3 गजाली ज्यो पयलीं सांगल्यो ताजेर पयलीं उलयता आनी मागीर भाईचेर उलयता कारण परत जाल्यार हांव खूब विसरत तांच्यांनी ग्रँड तांच्यांनी संस्थे खातीर ग्रँड मागली आमी तांकां सांगलेलें की आमी 6 इन्स्टॉलमेंटांनी ग्रँड दिता पण भाई हांव एक सांगूंक सोदतां आमी सिंगल इन्स्टॉलमेंटांनी ग्रँड थोड्या वर्सां दिता कारण खंयच्याच शैक्षणीक संस्थे कडेन आयज पर्यंत सरकारान राजकारण करूंक ना आनी हांव तर मुळात केन्नाच करचो ना कारण एज एज्युकेशन मिनिस्टर म्हणून हांवें जेन्नाच्यान दावा करता तेन्ना गोंयांतल्यो शैक्षणीक संस्था जावं त्यो सरकारी हांव सरकारी मुद्दांवर म्हाज्यो म्हणटा आनी हांव म्हाज्या संस्थे कडेन मातसो लागच्यान पळयता म्हजो डायरेक्टर ऑफ हायर एज्युकेशन हांगासर आसा कित्याक आयज पर्यंत सरकारी संस्था ह्यो बंदय पडल्यो पण त्यो बंद पडच्यो न्ही मागीर त्यो प्रायमरी स्कूल आसुनी हायस्कूल आसुनी गव्हर्मेंट हायर सेकंडरी आसुनी कॉलेजीस आसुनी हांव प्रायोरिटी म्हाज्या संस्थे कडेन हांव पयलीं लक्ष दिता आनी ताज्या उपरांत ग्रँटी दी ह्या संस्थां कडेन लक्ष दिता पण थंयसरूच कोणाचेर अन्याय जावचो ना तांकां जी ग्रँट चालू जाल्या ती रेग्युलर ग्रँट म्हणजे हाज्या फुडें तांकां मेंटेनन्स ग्रँट जी आसा ही मेंटेनन्स ग्रँट सुद्दां ह्या वाचनांतल्यान तांकां लागू जाता आनी ती मेंटेनन्स ग्रँटी जी आसा ती तांकां निश्चितच मेळटली हांव एड्युकेशनाच्या बाबतींत उलयता आसतना म्हणजे दोगतीकर म्हाज्या पयलीं उलोवपी वक्ते खास करून तो न्यू प्रिंसिपल तांच्यांनी अपॉयंट केला तांच्यांनी आपलें विजन ओपन केलें आमी पळयता की ग्रामीण भागात BA BCom BSc दीस इज अ रुटीन एड्युकेशन आतां ताका BBA बी जोडला दीस इज रुटीन जालें हाज्या व्यतिरिक्त वेगळो कितें तरी विचार करपाक जाय हाज्या व्यतिरिक्त वेगळें एड्युकेशन जें सुरू करपाक जाय आनी त्या निमित्तान कदाचित काल बऱ्याचशा भुरग्यांनी पळयलां आसतलें आमी CMO आनी डायरेक्टर ऑफ द स्पोर्ट्स एंड यूथ अफेर्स हांच्या वतीन काल एक वेबिनार खास करून भुरग्यां खातीर की आफ्टर 12 कितें करचें तर तितून हॉस्पिटॅलिटी सेक्टर आसतलो रिटेल सेक्टर आसतलो इव्हेंट मॅनेजमेंट सेक्टर आसतलो हाचें सातत्यान भर आसता की भुरग्यांनी नवीन नवीन कोर्सीस सुरू करचे ताच्या खातीर मागीर प्रधानमंत्री कौशल्य योजनेच्या अंतर्गत वेगवेगळे कोर्सीस शॉर्ट टर्म कोर्सीस काय आसात ते सुरू केले हे हांव मुद्दामून मोठ्या अभिमानान सांगता प्रधानमंत्री कौशल्य योजनेच्या अंतर्गत एकमेव इन्स्टिट्यूट which is registered with the PMKVY Skill Development of India which is my institute which is Sai Paramedical and Sai Nursing Institute different types of courses which is in connection with the प्रधानमंत्री कौशल्य योजना हांव साखळेंत सुरू केला म्हणजे संस्था खूब बारीक आसा but which is affiliated with the Skill Development of India and very short courses and which is a job oriented courses X-ray technician असतले ophthalmic technician असतले paramedical courses असतले short term duration चे courses हे सुरू करता हांवें नेमक्याच खातीर सांगलें की संस्था खूब व्हडली आसता आनी 3-3 वर्सांच्या आमी व्हडल्या व्हडल्या डिग्री कोर्सिसांचोच विचार करता बट शॉर्ट टर्म ड्युरेशन कोर्स
started in the different colleges गोंयांतल्या वेगवेगळ्या कॉलेजींनी हे कोर्सीस सुरू जावचे हाच्या खातीर आमचो सातत्यान प्रयत्न आसतलो आनी निश्चितच ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदी जी हांची विजन आसा न्यू एड्युकेशन पॉलिसी तांच्यांनी लॉन्च केली खरें म्हटल्यार न्यू एड्युकेशन पॉलिसी आमी ओडूच्या वर्साच्यानी सुरू करपाचो आमचो विचार आशिल्लो ड्यू टू पॅन्डमिक आमकां काही रेस्ट्रिक्शन्स जाली निश्चित रित्या फुडल्या वर्साच्या न्यू एड्युकेशन पॉलिसी समजा प्रायमरी सेक्टरांत इम्प्लिमेंट जातली ह्या न्यू एड्युकेशन पॉलिसीच्या माध्यमांतल्यान भुरग्यांक फुडल्या 25 वर्सां फुडल्या 50 वर्सां कशा पद्दतीचें एड्युकेशन दिवपाचें हातूंत वेवस्थीत रित्या गायडलायन दिल्ली आसा आनी ताकाच लागून जे वेगवेगळ्यो कॉलेजी ज्यो आसा ह्यो कॉलेजी सुद्दां म्हणजे मिनी युनिवर्सिटी टायप त्यो कन्वर्ट जातल्यो आनी भुरग्यांक स्कील एड्युकेशन दिवपा खातीर वेगवेगळ्या तालुका वायज डिस्ट्रिक्ट वायज अशा पद्दतीचें स्कील एड्युकेशन दिवपा खातीर हो सरकाराचो प्रयत्न आसतलो आनी निश्चितच रित्या गोंय सरकार गोवा युनिवर्सिटी आनी डायरेक्टर ऑफ हायर एड्युकेशन हांच्या माध्यमांतल्यान वेगवेगळे जे इन्स्टिट्यूशन्स आसा तांकां बूस्ट करपा खातीर सातत्यान सरकाराचो प्रयत्न आसतलो आमकां ग्रामीण भागांतल्या विद्यार्थ्यांक स्कील एड्युकेशन दिवपाचें आसा जॉयंटली वेगवेगळ्या संस्थांच्या बरोबर आमी हें एड्युकेशन कंप्लीट करतले ताका सपोर्ट जो आसा हो सगळ्या इन्स्टिट्यूशनाचो जाय आमकां हॉस्पिटॅलिटी सेक्टर हातूंत खूब मोठो स्कोप आसा आमच्या तेंकोन येवपी मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट आसतलो ज्या मोपा इंटरनॅशनल एअरपोर्टाचें हांव परत सांगता येता 15 ऑगस्ट 2022 आमी मुक्तावण करता म्हणजे करता हें निश्चितच आसता करता म्हाका हांगा येवपाक थोडोसो उशीर जालो हांव मुद्दामूच सांगता आज म्हजी विजीट आशिल्ली आग्वाद जेलीचेर आग्वाद जेली इज वन ऑफ द बेस्ट प्रोजेक्ट म्हणजे हांवें म्हणलां की अंदमान जेलीच्या उपरांत जर गोंयांत म्हणजे खंयसर जर लोक वयतले आसत जाल्यार ते आग्वाद जेलीचेर येतले पळोवपा खातीर अशा पद्दतीचो बरो प्रोजेक्ट म्हणजे गोंयांत जाल्यार हांवें कित्याक सांगता हॉस्पिटॅलिटी सेक्टरांत गोंय नवीन नवीन प्रोजेक्ट जे आसा हे लॉन्च करीत आसा आनी ताका लागून आमचे भुरगे हे हॉस्पिटॅलिटी सेक्टरांत गेल्ले जाय जेणे करून भुरग्यांचो फ्युचर ह्या सेक्टरांत आसा ह्या पद्दतीचे कोर्सीस हे नवीन कोर्सीस सुरू केल्ले जाय हांव चड न उलयता एक फक्त थोडेशी गजाली हांव भाई बद्दल मुद्दाम सांगतलो हांव भाई खूब ल्हान आसतनाच्यान वळखता कारण म्हाका जेन्नाच्यान समाजकारणाचें आनी राजकारणाचें ज्ञान आयलें तेन्नाच्यान हांव भाई वळखता भाईची भाशणां हांव खूब पयलींच्यान आयकता भाई खूब बरो वक्तो म्हणजे भाईचें भाशण गोंयच्या विधानसभे पासून ते लोकसभे पर्यंत आमी सगळ्यांनी आयकलां आनी भाई बरो वक्तो म्हणून देशांत न्ही तर तुमकां बऱ्याच जाणांक म्हाका दिसता भाई प्रमोद महाजनाची गजाल सांगो न्ही सांगली व्हिडिओ मेळ्ळी हांव सांगना तर देशांत न्ही तर इंटरनॅशनल लेवलाचेर भाईची आसा भाईचो खूब मोठो परिचय हे बाबतींत पुराय इंटरनॅशनल लेवलाचेर आसा आनी हांव कित्याक सांगता तर भाईची ऑडिटिव्हिटी जी आसा ती तांकां त्या लेवला पर्यंत घेवपाक गेली आनी निश्चितच म्हणजे तांच्या कडेन बऱ्याचशा जाणांक तांच्या कडल्यान खूब कितें घेण्यासारकें आसा आज दिगंबर कामत तांच्यांनी उलयता उलयता 2-3 गजाली सांगल्यो एक गजाल तांच्यांनी सांगली ती हांवें केली खंयची ग्रँट दिवपाची हांवें मंडळाची ना म्हणून सांगली दुसरी गजाल म्हाका दिसता तांच्यांनी तांकां 2 गजाली सांगल्या तांच्यांनी गोंयची सेवा करपाक आनी देशाची सेवा करपाक तांकां संद मेळची तांकां शक्ती दिवची म्हटल्यार म्हाका दिसता निश्चितच आनी दोनूय सद्या ते तेंच्याच पक्षान आसा असो खूब दुर्मीळ योग आसता की तांच्या वाडदिवसाच्या निमित्तान काय आसना विरोधी पक्ष नेते आसा आनी मुख्यमंत्री आसा आनी स्थानीक आमदारूय आसा हे फक्त गोंयांतूच शक्य आसा बाकी भायर शक्य जायना आनी हे कित्याक शक्य आसा तर आमी सदोदीत गोंयांतले पॉलिटिशियन आसूं किंवा समाजकारणांत काम करपी आसूं एकामेकांक रिस्पेक्ट दिता तांच्या कामाची तोखणाय करता पूण हांव एकूच फक्त गजाल मुद्दामून सांगता की तांच्यांनी म्हटलां की तांकां राजकारण म्हणजे गोंयची सेवा करपाची संद दिवची ती काय हांव दिवंक शकना म्हाका दिसता दिगंबर कामत बाब ऑपोजिशन लिडर हे नक्कीच दिवपाक शकता टिकेट दिवपाचें काम तांच्यांनी करचें ती विधानसभेची काय लोकसभेची तें तांच्यांनी ठरोवचें कारण दोनूय टिकेटी तेंच्यो तेंच्याच कडेन आसा कारण त्या खातीर विरोधी पक्ष नेते तांणी भाईक खंयची टिकेट दिवची हें मात तांच्यांनी नक्की ठरोवचें मागीर बाकीचे लोक कितें आहा पळय न्हू ते लोक ठरयतले ते लोकां पर्यंत आसा त्या खातीर भाईक हांव परत एकदा खूब खूब शुभेच्छा दिता तुमच्या 75व्या वाडदिवसाच्या निमित्तान तुमी केल्लें काम गोंयांत केल्लें काम हें सदोदीत वाखोवण्याजोगें उरतलें तुमच्या बरोबर तुमच्यो सौ आसात तांचोय कॉन्ट्रिब्युशन खूब मोठें कॉन्ट्रिब्युशन तुमच्या कामांत आसा तुमचे सामाजीक क्षेत्रांत केल्लो वावर राजकीय क्षेत्रांत केल्लो वावर ही गोंयची जनता सदोदीत तुमचो उगडास दवरतली देव बरें करूं. You are watching Jayesh Network.